नमस्कार नागरिकांनो, रेडे गावाचा सर्वांगीण विकास या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात आपल्या गावासाठी मंजूर कामे आणि त्याला मिळणार निधी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्या गावाच्या विकासासाठी थोडाफार हातभार लागेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आता आपण 24-25 आलेला निधी बघूयात। तर हा टोटल आहे का नाही 91 कामासाठी निधी आला। हे आता अपडेट झाले, अगोदर 68 कामं होती। ह्या 2 दिवसात हे अपडेट झालेलं आहे। किती 91 कामं आहे ती, आणि टोटल निधी किती आहे 24-25 वर्षासाठी आलेला 6,26,43,000। तर आपण कामानुसार कोणत्या कामासाठी किती निधी आला आपण पाहूया। तर हे पहिल्या कामासाठी बेनिफिट्स टू PDS बेनिफिशरीज म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली, म्हणजे त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, रॉकेल वगैरे हे वितरण प्रणाली येतात। तर त्याला निधी किती आला आहे 2,30,000, बरोबर का। तर ह्यात अनटाईड हा वेगळा असतो। अनटाईडमध्ये वेगळी कामं असतात आणि टाईडमध्ये वेगळी कामं असतात। तर टाईडसाठी 60% निधी मिळतो आणि अनटाईडसाठी 40%। तर आपण आता हे पहिलं काम झालं काय, सार्वजनिक वितरण प्रणाली, गहू, तांदूळ, साखर आहे का नाही, त्यासाठी 2,30,000। दुसरं काम बघा आता, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग पब्लिक वर्क आहे थोडक्यात। तर हा निधी आहे का नाही टेक्निकल ट्रेनिंग अँड व्होकेशनल एज्युकेशन, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तांत्रिक शिक्षण वगैरे द्यायचं। म्हणजे मशिनी वगैरे आल्यावरती लोक बेरोजगार होतात, कारण त्यांना त्या मशिनीज वगैरे ज्ञान नसतं, चालवायचं ज्ञान नसतं। तर ते शिकवण्यासाठी तुम्हाला हा निधी आहे। तर हा निधी आहे 70,000 रुपये। हे दुसरं काम झालं। तिसरं काम बघू आपण। टोटल 68 काम आहेत या, त्यातलं तिसरं काम फर्निचर अँड फिक्चर्स इन ग्रामपंचायत भवन, म्हणजे ग्रामपंचायतीला फर्निचर बसवण्यासाठी किती निधी आला आहे 21 लाख रुपये। किती 21 लाख रुपये आला आहे ग्रामपंचायतीला फर्निचर बसवण्यासाठी। आता आपण चौथं काम बघू। तर हा परचेस ऑफ वॉटर टेस्टिंग किट, बरोबर का। तर हा 15व्या वित्त आयोगानुसार आला आहे। हा टाईड ग्राइंडर आहे आणि हा किती आहे 4 लाख। म्हणजे तुम्हाला जे पाणी आपण पितो का, परचेस ऑफ वॉटर टेस्टिंग किट म्हणजे जे आपण पाणी पितो का, तर त्या पाण्याचं टेस्टिंग करूनच तुम्हाला दिलं जाईल। त्यासाठी तो निधी आला आहे 4 लाख। आता पुढचं काम 5वं बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्स, म्हणजे थोडक्यात बाथरूमसाठी सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं, म्हणजे बाथरूम बांधण्यासाठी। हा किती 15 वित्त आयोगानुसार आला आहे। हा आहे 10 लाख, लक्षात घ्या, हा 10 लाख निधी आहे। आता 6वं काम आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रामपंचायत भवन, म्हणजे ग्रामपंचायतीचं काम म्हणजे करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी। तर हा आलेला निधी किती आहे 2,40,499। आता पुढचं काम बघा, 7वं काम आहे क्रिएशन ऑफ स्मॉल बोर पाईप कन्व्हेयन्स सिस्टीम, म्हणजे थोडक्यात काय स्वच्छतेशी रिलेटेड आहे। सॅनिटेशन म्हणजे बाथरूम वगैरे आहे का, ते कुठलं मिशन आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तो आलेला निधी आहे। तर तो किती आहे 2,80,495। आता पुढचं काम आहे ड्रेनेज कन्स्ट्रक्शन, बरोबर का। तर हे पण स्वच्छतेवरतीच डिपेंड आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आलेला निधी आहे। कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट म्हणजे त्या स्कीमचं नाव आहे। म्हणजे काय करायचं ड्रेनेज कन्स्ट्रक्शन, म्हणजे टॉयलेटचं वगैरे कन्स्ट्रक्शन आहे की नाही, म्हणजे ड्रेन म्हणजे पाईपलाईन वगैरे ड्रेनेजसाठी। तर तो 3,17,092 रुपये। आता हे 9वं काम आहे। 9वं काय आहे क्रिएशन ऑफ कंपोस्ट पिट्स फॉर इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड, म्हणजे थोडक्यात काय वैयक्तिक घरांसाठी आहे की नाही कंपोस्ट खड्डे तयार करायचे, बरोबर का। तर हा निधी किती आहे 75,000। हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आलेला निधी आहे। टॉयलेटच्या रिलेटेड म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेटच्या रिलेटेड ही योजना आहे। तर आता इथं बघा, तर हा 10वं काय काम आहे मेंटेनन्स अँड अपग्रेडेशन ऑफ ग्रामपंचायत भवन, म्हणजे मेंटेनन्ससाठी ग्रामपंचायतीचा हा खर्च किती आला आहे 1,40,000। प्रोक्युरमेंट ऑफ कम्प्युटर प्रिंटर UPS, हे काय करायचं आहे प्रोक्युरमेंट म्हणजे थोडं खरेदी करणे। तर कम्प्युटर प्रिंटर आहे का नाही ते खरेदी करण्यासाठी हा निधी आलेला आहे 3 लाख मंजूर झालेला आहे। आणि ह्यामध्ये बघा UPS म्हणजे काय अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, म्हणजे थोडक्यात कसा
खतम न होणारा ऊर्जा वापर थोडक्यात, म्हणजे सोलार वगैरे असते का, मग खतम न होणार ऊर्जा असं. आता इथं बघा 12 काय काम आहे, प्रिपरेशन ऑफ जॉब कार्ड एलिजिबल हाऊसहोल्ड, म्हणजे थोडक्यात काय कुटुंबासाठी जॉब कार्ड तयार करायचे आहेत, बरोबर का. म्हणजे मनरेगा अंतर्गत जे वगैरे कामं भेटतात का, त्यासाठी हे जॉब कार्ड तयार करायचं आहे. आणि ते जॉब कार्ड तयार करण्यासाठी किती निधी आला आहे, 1,00,000. आणि हा एरिया कुठला टार्गेट करतो, गरीब, म्हणजे पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम, म्हणजे थोडक्यात जे गरीब लोक आहेत का त्यांना रोजगार वगैरे मिळावा त्यासाठी. आणि हे कसं माहिती आहे का, जॉब कार्ड तयार केलं म्हणजे जे जॉब भेटतात का ते कुटुंबातील कमीत कमी एखादं सदस्य त्यांना ते रोजगार पुरवावा लागतो. आता हे 13 आहे, ऑर्गनायझेशन ऑफ ग्रामसभा, वार्ड सभा, महिला सभा, जे सभा होतात का ग्रामसभा, महिला सभा, वार्ड सभा, तर त्यासाठी हा निधी आलेला 21,000. सोशल वेलफेअर म्हणजे थोडक्यात सामाजिक कल्याणासाठी आलेला निधी आहे. आता आपण पुढचं बघा 14 काम काय, भारत नेट वायफाय फॅसिलिटी, इंटरनेट, टेलिफोन वगैरे, म्हणजे हा थोडक्यात काय प्रत्येक गाव आहे का नाही डिजिटली जोडली पाहिजेत वायफाय फॅसिलिटीनुसार, प्रत्येक गावाला पाहिजे. मग त्यानुसार गावाला वायफाय सुविधा डिजिटल इंडियाला बढावा देण्यासाठी ही योजना आहे. आणि ह्यामध्ये किती किती निधी आला आहे, 1,00,000 रुपये, बरोबर. आता आपण बघत आहे 15 काम, तर हे कन्स्ट्रक्शन ऑफ रोडसाठी आहे, बरोबर का. हे किती आहे, 5,00,000 निधी आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड. आपण पुढे जाऊया. आता हे 16 काम, हे कशासाठी आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायजेनिक किचन फॅसिलिटीज अँड शेड्स, म्हणजे थोडक्यात काय की बाबा हायजेनिक म्हणजे स्वच्छ किचन, म्हणजे थोडक्यात स्वच्छता ठेवण्यासाठी, आणि किचन फॅसिलिटी अँड शेड हे तयार करण्यासाठी इस्टॅब्लिशमेंट, बरोबर का. तर ह्याला किती आला आहे, 5,00,000 निधी आहे. आणि हा एरिया कुठला आहे, ह्याचा फोकस एरिया एज्युकेशन आहे, म्हणजे थोडक्यात शालेय मुलांसाठी वगैरे किचन वगैरे तयार करण्यासाठी मला. आता पुढचं बघू आपण 17 काम काय आहे, तर कन्स्ट्रक्शन ऑफ चाइल्ड फ्रेंडली कॉर्नर इन AWC स्कूल, GP, पब्लिक बिल्डिंग, म्हणजे थोडक्यात हा एरिया हे जो खर्च आहे का नाही हा मुला आणि मुलींशी रिलेटेड आहे, म्हणजे थोडक्यात मुलांवरती खर्च फोकस करतोय, बरोबर का. तर हा किती निधी आहे माहिती आहे का, तर हा कोणानंतर काय फोकस एरिया कुठला आहे, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, बरोबर का. तर हा निधी किती माहिती आहे का, 3 कोटी, म्हणजे जवळपास 300 लाख निधी फक्त मुलांसाठी महिलांसाठी थोडक्यात. आणि त्यात मुलांवरती जास्त फोकस आहे याचा, म्हणजे पब्लिक बिल्डिंग, परत कन्स्ट्रक्शन चाइल्ड फ्रेंडली कॉर्नर, म्हणजे मुलांसाठी खर्च आहे तेवढा किती, 3 कोटी, म्हणजे जवळपास 300 लाख, म्हणजे निम्मा तर 6 कोटी बजेट आहे त्यातलं निम्मा तर ह्यालाच जातोय. आता पुढचं बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ चाइल्ड फ्रेंडली कॉर्नर AWC स्कूल, GP, पब्लिक बिल्डिंग, म्हणजे तेच आले परत नाही, हे 17 आहे, हे म्हणजे एकच आहे, हे आणि हे एकच आहे. पुढचं बघा 18 काम, अवेअरनेस ऑन पब्लिक सर्व्हिसेस, सर्व्हिस डिलिव्हरी प्रोव्हिजन, RTI वगैरे, हे तर ह्याला आहे का नाही काय करायचं आहे, तर गुन्हेगारी प्रवृत्ती आहे की नाही, म्हणजे रिड्यूस क्रिमिनल ॲक्टिव्हिटी, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात कायद्याचं नॉलेज वगैरे माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी, परत RTI वगैरे माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आहे की नाही, तर हा निधी आला आहे किती आहे, 20 लाख, म्हणजे थोडक्यात काय आपल्या गावात जे गुन्हेगारी घडती प्रकार चालू आहेत ते कमी करण्यासाठी हा निधी वापरला जावा, 20 लाख. आता आपण 19 काम बघू, प्रिपरेशन ऑफ जॉब कार्ड एलिजिबल हाऊसमध्ये, हे डबल आलं बघा. तर इथं किती आहे, 10 लाख खर्च आहे. आणि मागाशी किती होता, प्रिपरेशन ऑफ जॉब कार्ड प्रिपरेशन ऑफ जॉब कार्ड, म्हणजे जॉब कार्ड तयार करण्यासाठी किती 1 लाख होता. आणि इथं किती आहे, 10 लाख. हे बघा इथं किती आहे, 10 लाख निधी आहे हा प्रिपरेशन ऑफ जॉब कार्ड, म्हणजे जवळपास किती 1 लाख प्लस 10 लाख, टोटल किती झाला 11 लाख निधी नुसतं जॉब कार्ड तयार करण्यासाठी. म्हणजे मग तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बाहेर जाऊन जी लोक काम करतात का नाही, तुमच्या आईवडिलांना किंवा घरी जर काम नसेल ना तर ह्याच्या अंतर्गत काम भेटू शकतं. त्यामुळे तुम्ही जॉब कार्ड काढून घ्या कुटुंबांची. आता कन्स्ट्रक्शन ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट, बरोबर का. तर वॉटर ट्रीटमेंट प्लांट बांधण्यासाठी तर किती निधी आला आहे, 10 लाख, म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला स्वच्छ पाणी घरोघरी मिळावं यासाठी 10 लाख निधी आला आहे. आता हा 21वं काम बघा,
लँड डेव्हलपमेंटसाठी हे काय 5,000 आहे लँड डेव्हलपमेंट, म्हणजे थोडक्यात काय जमिनीच्या कामासंबंधी. आता ही बेनिफिट्स टू PDS बेनिफिट्स म्हणजे ते परत आलं सार्वजनिक वितरण प्रणाली. आपण सुरुवातीला बघितलं होतं, आता इथं किती 10,000 आहे फक्त. आणि सुरुवातीला जे आपण बघितलं होतं का नाही PDS बेनिफिशरीज तिथे किती 2,30,000 आणि हे 10,000 किती झाले 2,40,000. म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली तेच आपण बघितलं ते गहू तांदूळ रेशन प्रणाली ती रॉकेल वगैरे त्यात साखर. आता आपण पुढे जाऊया. 23वे काम आहे काय स्टे अरेंजमेंट इन कॉमन असेट्स ऑफ GPS, म्हणजे थोडक्यात काय GPS साठी GPS लोकेशन वगैरे ते तसलंच काहीतरी आहे. तर ह्याला किती 5,000 आहे. आता हे 24वे काम बघा कन्स्ट्रक्शन ऑफ डिसेबल फ्रेंडली रॅम्प्स अँड टॉयलेट्स, म्हणजे डिसेबल म्हणजे काय जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे काम आहे. अपंगासाठी अनुकूल रॅम्प आणि शौचालय तयार करण्यासाठी. तर ह्यासाठी किती निधी आला आहे 50,000. तर हे कुणा अंतर्गत आहे सोशल वेलफेअर म्हणजे सामाजिक काम आहे ते थोडक्यात. आता हे बघा पुढचं बघा 25वे काम कुठलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ प्लास्टिक वेस्ट स्टोरेज युनिट, बरोबर का. प्लास्टिक वेस्ट साठवण केंद्र म्हणजे प्लास्टिक गोळा करायचं सगळं. तर त्यासाठी किती 16 लाख निधी आलाय आणि हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आहे बघा. 16 लाख प्लास्टिक वेस्ट साठवण्यासाठी फक्त साठवण करण्यासाठी. कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट्स तर टॉयलेट्स बांधण्यासाठी किती आलाय 3 लाख निधी, बरोबर का. 15 वित्त आयोगानुसार आहे 3 लाख निधी कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट. आता आपण पुढे जाऊया. 27वे काम काय आहे कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट्स इन पब्लिक इन्स्टिट्यूशन, म्हणजे सार्वजनिक इमारती वगैरे असतात का त्या ठिकाणी टॉयलेट बांधण्यासाठी. हा किती आहे 6 लाख निधी आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट किती 6 लाख. आता आपण पुढे 28वे काम काय कन्स्ट्रक्शन ऑफ वर्क्स रिलेटिंग टू रिवेल ऑफ ट्रेडिशनल पॉन्ड्स टँका, म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला विहिरी तळं टाकी जे की पाणी साठवलं जातं ते तयार करण्यासाठी म्हणजे लँड इम्प्रूव्हमेंट थोडक्यात म्हणजे जमिनी ती काय खड्डे वगैरे खाण्यासाठी पाणी साठवण्यासाठी त्यासाठी हा 10 लाख निधी खर्च आहे, बरोबर का. तर हे MG नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आहे का नाही, म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टनुसार ही स्कीम आहे त्यानुसार हा निधी येतोय. आता आपण 29वे काम बघूया. तर मेंटेनन्स ऑफ स्कूल बिल्डिंग म्हणजे स्कूल बिल्डिंगचं मेंटेनन्ससाठी म्हणजे थोडक्यात रिपेअरिंगसाठी. तर ह्याला किती खर्च आहे बघा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टनुसार किती आहे 8 लाख खर्च आहे स्कूल बिल्डिंगला रिपेअर करण्यासाठी. आता क्रिएशन ऑफ न्यू सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे 30वे काम आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा नवीन सोर्स तयार करायचा. आता ऑलरेडी आहे पण आता नवीन तयार करण्यासाठी हा निधी आलेला आहे. तर हा किती आहे 80 लाख रुपये ध्यानात ठेवा. आणि हा पण महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टनुसार आहे. आता आपण हे 30 काम झाले. आता आपण पुढचे 30 बघूया. मग पुढचं असतील ते 68 काम आहे त्यातली पुढची बघूया. तर पहिले 31वे काम काय आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, त्याला किती 3 लाख निधी आला आहे. तीच स्कीम आहे मगाची किती 3 लाख कन्स्ट्रक्शन ऑफ रोड. 32वे काम बघा ह्यात काय कन्स्ट्रक्शन ऑफ पेवर ब्लॉक, म्हणजे मशांमध्ये तर ती फरशा बसतात का तसल्या फरशा म्हणजे पेवर ब्लॉक. तर त्यासाठी किती 10 लाख निधी आला आहे कन्स्ट्रक्शन ऑफ पेवर ब्लॉक. आता पुढे जाऊ आपण 33वे काम हे VPRP रिसोर्स डेव्हलपमेंट फ्रॉम फॉरेस्ट्री ट्री प्लांटेशन अंडर मनरेगा, म्हणजे तुम्हाला जे जॉब वगैरे भेटत नाही का नाही म्हणजे बऱ्याच गावाकडे कामधंदा नसतं बघा त्यासाठी हे तुम्हाला झाडं लावायचे. त्या योजनेअंतर्गत तुम्हाला काय असेल ती मनरेगा अंतर्गत जी पर डे काय भेटतं निधी ते भेटला जाईल त्या कामाचा मोबदला म्हणून थोडक्यात. तर त्यासाठी किती 5 लाख निधी आला आहे. आता हे 34वे काम आहे कॅम्पेजिंग ऑन डिफरंट हेल्थी प्रॅक्टिसेस, म्हणजे थोडक्यात काय कॅम्पेजिंग ऑन डिफरंट हेल्थी प्रॅक्टिसेस. तर हा 25,000 निधी आहे. वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट फोकस करतो म्हणजे त्यांच्यासाठी कॅम्पेजिंग घ्यायचं आणि हेल्थी प्रॅक्टिस म्हणजे थोडक्यात आरोग्यविषयी काय असेल ते सांगायचं. आता हे काय इन्स्टॉलेशन ऑफ इन्फॉर्मेशन बोर्ड, म्हणजे थोडक्यात काय सूचना वगैरे देतात का ग्रामपंचायत वगैरे तर त्यासाठी हा बोर्ड तयार करण्यासाठी हा निधी आहे मेंटेनन्स ऑफ कम्युनिटी सिस्टीम अंतर्गत. तर हा किती आहे 10,000 खर्च आहे त्याला इन्स्टॉलेशन ऑफ इन्फॉर्मेशन बोर्ड. आता प्रोक्युरमेंट ऑफ स्पोर्ट आयटम, म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला खेळाचं साहित्य खरेदी करण्यासाठी किंवा वस्तू वगैरे त्यातलं काय खरेदी करण्यासाठी तर हा 2 लाख निधी आहे.
आणि वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट त्यावरती ती फोकस करतो, म्हणजे ती काय फोकस एरिया वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. आता आपण पुढचं येऊया, म्हणजे आपल्या गावातनं मुलं जे आहेत का नाही ते खेळाडू झाले पाहिजे, तयार झाले पाहिजे, त्यासाठी हा निधी आहे थोडक्यात. आता 34 काय ट्रेनिंग अंडर प्रधानमंत्री कुशल विकास योजना, म्हणजे ते मागचं बघितलं आपण कुशल योजना, म्हणजे थोडक्यात काय मशिनी वगैरे आल्यावरती रोजगार जातो का, तर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी तर हा किती 1 लाख निधी आहे टोटल. आता आपण 38 काम बघूया, तर स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग म्हणजे थोडक्यात ते झालं बघा परत, तर ह्याला किती 2 लाख निधी आहे. आता 39 काम बघा टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, म्हणजे थोडक्यात ते ग्रामपंचायतीच्या त्यांच्यासाठीच आहे थोडक्यात, ते किती आहे 50,000. 40 काम बघा इन्स्टॉलेशन ऑफ पब्लिक नोटीस पब्लिक इन्फॉर्मेशन बोर्ड, म्हणजे थोडक्यात तेच मगाशी नोटीस बोर्ड होतं का नाही ते मगाशी 10,000 होतं, आता 1 लाख खर्च आहे. मला तर काय वाटतं माहिती आहे का, हे ते काय ग्रामसेवक वगैरे म्हणले ते जे बाहेर लावलं जातं का ते सगळं फाडून टाकलं जातं, त्याच्याऐवजी एखादी आपल्या ग्रामपंचायत वेबसाईट बनवावी आणि त्याच्यावरती सगळं डाटा शेअर केला जावा, जेणेकरून कुणाला कुठं जायची गरज नाही, स्वतः बघू शकता तुम्ही वेबसाईटवरती. आता इथं बघा कन्स्ट्रक्शन ऑफ डिसेबल फ्रेंडली रॅम्प्स अँड टॉयलेट्स, म्हणजे ते मगाशी बघितलं आपण बघा डिसेबल म्हणजे अपंग लोकांसाठी, तर तो 1 लाख निधी आहे. मगाशी किती होता आता बघितलं आपण ती. आता इमर्जन्सी ब्रेकडाऊन अँड ग्रेडिएशन पोस्ट डिझास्टर एक्झिस्टन्स, म्हणजे थोडक्यात काय धोकादायकसाठी म्हणजे आपत्तीसाठी थोडक्यात आपत्ती निवारणासाठी खर्च आहे. 42 काम आहे ते काय धोक्याची असुरक्षा कमी करणे आणि आपत्तीला तोंड देण्यासाठी सामोरं जाण्यासाठी हा निधी आहे. हा 2 लाख निधी आहे. आता बघा पुढचं काय VPRP रिसर्च डेव्हलपमेंट, म्हणजे तेच आलं फॉरेस्ट्री ट्री प्लांटेशनसाठी. मागाशी किती 5 लाख होता, आता किती 3 लाख, म्हणजे टोटल 8 लाख खर्च तुम्हाला झाडं लावण्यासाठी वगैरे ते मनरेगा अंतर्गत तुम्हाला जॉब भेटू शकतो बघा. भारत नेट वायफाय फॅसिलिटी, म्हणजे वायफायसाठी म्हणजे गाव जोडण्यासाठी ते नेटला कनेक्ट करण्यासाठी, तर किती पहिला 1 लाख मगाशी पहिला आपण आणि आता हा 10,000 आहे. आता आपण पुढचं बघू 45 काम काय टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, म्हणजे थोडक्यात ते ग्रामपंचायत जसं काय असेल त्यांच्या कार्यासाठी ती 1 लाख निधी आहे. क्रिएशन ऑफ प्लास्टिक वेस्ट स्टोरेज युनिट, म्हणजे तुम्हाला प्लास्टिक वेस्ट स्टोरेज बनवायचं म्हणजे साठवणूक करण्यासाठी प्लास्टिकचं, त्यासाठी मगाशी पहिला आपण 16 लाख आणि हा 1 लाख टोटल 17 लाख खर्च त्यासाठी निधी आला आहे बघा. आता आपण पुढचं बघू इन्स्टॉलेशन ऑफ स्ट्रीट लाईट, म्हणजे स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावरती दिवे बसवणे थोडक्यात, तर ह्याला किती 2 लाख निधी आला आहे, मंजूर झाला आहे 2 लाख आहे. आता ही काय IEC अवेअरनेस कॅम्पेन ऑन सोशल प्रोटेक्शन स्कीम अदर बेनिफिशरीज ओरिएंटेड स्कीम, म्हणजे थोडक्यात काय इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन, म्हणजे अन्याय अत्याचार होऊ नये आणि झाले तर काय करावं ह्या संदर्भात हे स्कीम आहे. तर आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देतात, अधिकार कसे वापरावे योग्य यांचे मार्गदर्शन वगैरे ह्याच्यानुसार, म्हणजे थोडक्यात सामाजिक कार्यासाठी हा निधी आहे. थोडक्यात अवेअरनेस ऑन कॅम्पेन ऑन सोशल प्रोटेक्शन, म्हणजे सामाजिक सुरक्षेसाठी हा करत निधी आहे. किती 5 लाख. आता 49 पेमेंट ऑन ऑकरिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस ऑफ इंट्रा विलेज वॉटर सप्लाय सिस्टीम, म्हणजे जे आपल्या गावात वॉटर सप्लाय आहे का नाही, म्हणजे वाड्या वस्त्याला जे पाणी पोचवलं असतं तर त्याचं इलेक्ट्रिकल चार्ज 50,000. रिपेअर ऑफ हँडपंप प्लॅटफॉर्म बरोबर का, तर मेंटेनन्स ऑफ कम्युनिटी सिस्टीम 1 फंड, तर ह्या 25,000 आहे म्हणजे रिपेअर करण्यासाठी. परत परचेस ऑफ वॉटर टेस्टिंग किट, म्हणजे आपण मागं बघितलं ते मागवले ते 4 लाख आणि आता किती 5 लाख टोटल 9,000 आपलं 9 लाख झालं. किती परचेस ऑफ वॉटर टेस्टिंग किट, म्हणजे आपण पाणी पितो का नाही ते शुद्धच पाहिजे, त्यासाठी त्या स्कीमसाठी तो निधी आहे. आता इन्स्टॉलेशन ऑफ सोलर लाईट हे 52 काम आहे काय सोलर लाईट इन्स्टॉल करायच्यात, तर त्यासाठी 1,34,638 निधी आला आहे. आता ते मगाशी आपण बघितलं बघा सामाजिक सोशल प्रोटेक्शन म्हणजे सामाजिक सुरक्षेसाठी ते सेम मगाशी किती होता 5 लाख, आता किती 36,595 निधी. 54 काम काय रिपेअर ऑफ हँडपंप प्लॅटफॉर्म, म्हणजे थोडक्यात काय ते मगाशी पण त्याला निधी आला बघा ते 25,000 आणि हा 1.5 लाख, म्हणजे जे आपण रिपेअर ऑफ हँडपंप प्लॅटफॉर्म म्हणजे काय माहिती आहे का मोटरी वगैरे बसवते का ते
तिथं जे जागा तयार करण्यात त्यासाठी हा निधी आहे. आता ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ ड्रिंकिंग पाईप्ड वॉटर सप्लाय सिस्टीम, म्हणजे मेंटेनन्ससाठी जे आपल्याला घरापर्यंत पाणी येते पाईपलाईन वगैरे, तर त्या मेंटेनन्ससाठी 1,12,198 रुपये निधी आहे. आता हे काय, परचेस ऑफ लिटर डस्टबिन सेग्रिगेशन ऑफ बिन्स टू फिक्स्ड पब्लिक प्लेसेस, म्हणजे काय, कचरा कुंड्या खरेदी करण्यासाठी हा निधी आला आहे. म्हणजे वेगवेगळ्या, आता ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा टाकावा ह्या दृष्टीनं हा वेगवेगळ्या असतील ना, ते काय असेल डस्टबिन वगैरे ते खरेदी करण्यासाठी हा निधी आहे. हा निधी किती आहे, 1,12,198. हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे काम आहे. आता आपण इथं बघू 57 काम काय आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट्स इन पब्लिक इन्स्टिट्यूशन, म्हणजे जिथं पब्लिक रहदार आहे की नाही तर तिथं टॉयलेट बांधण्यासाठी हा निधी आहे 1,12,198 रुपये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत. आता 58 काम बघा काय आहे यात, कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट्स इन पब्लिक इन्स्टिट्यूशन, म्हणजे सेम तसंच ते मगाचं 1,12,198 आणि आहे किती 2,05,495 हा निधी बाथरूमसाठी. आता विलेज पॉवर्टी रिडक्शन थोडक्यात बघा काय, हॅजबेंड्री कन्स्ट्रक्शन, म्हणजे काय, डिमांड फॉर ॲनिमल हजबेंड्री, बरोबर का. तर हे कॅटल शेड वगैरे बांधण्यासाठी, म्हणजे गाईचा गोठा बांधण्यासाठी हे काम आहे. तर ते कशासाठी आहे की बाबा तुम्हाला मनरेगा अंतर्गत काम भेटावं, बरोबर का. म्हणजे जे शेड बांधलं जाणार ना तर ते कुठल्या ह्याच लोकांकडून ज्यांच्याकडे जॉब काढला त्यांच्याकडून बांधलं जावं. म्हणजे थोडक्यात काय, विलेज पॉवर्टी रिडक्शन, म्हणजे थोडक्यात गरिबी कमी करण्यासाठी आणि त्यांना जॉब देण्यासाठी. तर हा किती निधी आहे, 10 लाख निधी आहे बघा, मनरेगा नॅशनल रुरल डेव्हलपमेंट गॅरंटी ॲक्टनुसार, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. आता पुढे बघा, अवेअरनेस क्रिएशन फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम इन GP, बरोबर का. तर थ्रू करिअर काउन्सिलिंग कॅम्प्स, म्हणजे अवेअरनेस क्रिएशन ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे स्वतः कसा जॉब करता येईल आणि स्वतः जॉब करून आर्थिक मानधन वगैरे स्वतः तयार करू शकतो, म्हणजे थोडक्यात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा निधी आहे. तर हा 1 लाख आहे, म्हणजे गावातली लोकांनी आहे की नाही स्वतः व्यावसायिक झालं पाहिजे. आता पुढं बघा, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग मागाशी बघितलं आपण, तर मागाशी 70,000 होता, आता किती आहे 5 लाख निधी आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात ट्रेन करायचं की तुम्हाला जॉब भेटावा म्हणून. क्रिएशन ऑफ प्लॅस्टिक वेस्ट स्टोरेज, म्हणजे आपण मागं पण बघितलं बघा, प्लॅस्टिक वेस्ट स्टोरेज करण्यासाठी ही 3री बार आहे. तर हा निधी किती आहे, पहिला 17 लाख आणि हा 2 लाख, किती झाला 19 लाख निधी झाला फक्त काय प्लॅस्टिक वेस्टसाठी. आता हे 63 काम बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, म्हणजे रस्ते बांधण्यासाठी हा 10 लाख निधी आहे बघा. इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी पब्लिक वर्कसाठी, म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशनसाठी किती आहे 5 लाख, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक कनेक्शन घेण्यासाठी 5 लाख. आता पुढे जाऊया आपण, हे ते सेमच आहे बघा, पण काम वेगळे आहे. हे 64, हे 65, हा कोड वेगळा आहे आणि हा कोड पण वेगळा आहे, म्हणजे काम वेगळं आहे, निधी तेवढाच आहे 5 लाख. आता इथं बघा 66 काम काय, परचेस ऑफ वॉटर टेस्टिंग किट, म्हणजे ते आपण मागाशी बघितलं बघा, म्हणजे 3ऱ्यांदा आलं आहे. आणि ह्या मागाशी 9 लाख बघितलं, आता इथं किती 64,000 आहे. आता हे 67 काम, सोलार स्ट्रीट लाईटिंग इन्स्टॉलेशन, म्हणजे सोलार लाईटी बसवणं रस्त्यावरती, तर त्यासाठी 1,34,638, म्हणजे हा पण डबल आला बघा. आता क्रिएशन ऑफ न्यू सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे आपण हे पण बघितलं अगोदर, म्हणजे काय थोडक्यात पाण्याचा जो पुरवठा होतो का प्रत्येक वाड्या वस्त्याला वगैरे, तर त्यांना अजून हा एक सोर्स आहे, म्हणजे नवीन सोर्स तयार करायचा पाणी पाठवण्यासाठी. तर हा 4,67,092 आणि पहिला किती आलता 80 लाख, म्हणजे टोटल हे 68 काम आहे ती. आणि आत्ता नवीन टोटल काम किती झाली ती 91 कामं झाली ती. आतापर्यंत 68 होती, आता अपडेट झाले 91 काम झाली ती. पहिला 6,20,00,000च्या आसपास काहीतरी बजेट होतं, आता किती झाले 6,26,43,000. तर हा 24-25चा कामासाठी मंजूर निधी आहे. आणि हे किती आहे 23-24, ते 24-25 झालं मागाचं, आपण 24-25च सगळं सांगितलं आहे बऱ्यापैकी. आणि 23-24 आहे का नाही, तर हा बघा 117 कामासाठी 3,99,00,000, म्हणजे किती जवळपास 400 लाख. आणि हे 6 कोटी म्हणजे जवळपास 600 लाख, म्हणजे किती 1,000 लाख. समज
रेडे गावातील नागरिकांनो, मला जरा तुम्हाला आता महत्त्वाचं सांगायचं आहे. आता आपण बघितलं 2024-25चं बजेट, बरोबर का? तर कोणत्या कामासाठी किती निधी आला आहे आपण सर्व सांगितलं. आता 2024-25ला किती निधी आला टोटल 6,26,00,000. आणि आता आपण बघितलं 2023-24ला आपल्या गावाच्या विकासासाठी किती निधी आला आहे 3,99,00,000. जर आकडा जर टोटल केला ना तर हा किती होतो आहे 10,25,00,000, बरोबर का? आणि आमदार खासदारांनी जो आपल्या गावाच्या विकासासाठी निधी पाठवला होता त्या कामासाठी दिलता तो 13 कोटी आपल्या ग्रुपवर शेअर केला बघा. तर तो 13 कोटी आणि हा 10.25 कोटी, तर एकूण टोटल बजेट किती होते 23.25,00,000. मग तुम्ही विचार करा, आपल्या गावाच्या विकासासाठी जर एवढा 1-2 वर्षात निधी येत असेल तर आपल्या गावाचा विकास का होत नाही, बरोबर का? आणि 23,25,00,000 हा निधी थोडा झाला का? आपल्या गावाची लोकसंख्या आहे किती आहे 3,159, बरोबर का? आणि आपलं गावाचं मतदान किती आहे 2,500च्या आसपास. तर तसा जर विचार केला ना तर प्रत्येक नागरिकाच्या वाटणीला लाखो रुपये येऊ शकतात एवढ्या 1-2 वर्षात. म्हणजे एवढा शासन तुमच्यावरती खर्च करतं आहे. आणि तुम्ही जे लोक म्हणतात का शासन आमच्यासाठी काहीच करत नाही, हे काय आहे? मग तुम्हीच विचार करा, जर एवढा निधी आपल्या गावासाठी पाठवत असेल मग हे आपल्यासाठीच पाठवलं ना. जर आपण लक्ष घालतोय ना तर 100% आपल्या गावाचा विकास होईल. नाहीतर मग काय नाही, हे सगळं मटेरियल गायब होतं आहे. कुठं होतं आहे कुणाला कळणार बी नाही, काहीच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, हा निधी कुठंच बाहेर शेअर होत नाही. कशामुळं? वा ह्यात कुणाला तर फायदा असेल, बरं का? आणि आपले ग्रामसेवक वगैरे आहेत का, तर त्यांना 2022ला तर पारदर्शक म्हणजे त्यांची काम पारदर्शक आहेत म्हणून त्यांना पुरस्कार दिला आहे, बरोबर का? तर मला वाटत नाही त्यांनी काय पारदर्शक काम केलं असेल. आणि त्यांनी इथून पुढं पारदर्शक जर काम केलं असतं आपल्यापर्यंत एक कसपट पण आला नाही, एक चिठ्ठीसुद्धा कुणापर्यंत पोचली नाही का? पोचली या आन्सर हे ग्रुपला माहिती टाकतात का बाबा आम्ही हे काम केलं, ते काम केलं, असं केलं, तसं केलं, बरोबर का? फोटो काढतात, हे काम झालं. फोटो काढलं, काम झालं का? बा ते काम योग्य आहे का नाही, परत किती दिवस टिकणार आहे ते कसं कळायचं आपल्याला? तर आनंद सरांना माझं म्हणणं आहे, सांगणं आहे की बाबा तुम्हाला जर खरीच माहिती शेअर करायची ना गावातल्या लोकांना तर तुम्ही त्या कामाची ई-निविदा देत जावा, वर्क ऑर्डर काय आहे ते देत जावा, ठेकेदाराचं कारनामा देत जावा, बरोबर का? कामात संपूर्ण एस्टिमेशन काय असेल ते सांगत जावं लोकांना, MB रिपोर्ट देत जा, म्हणजे जेणेकरून समजेल लोकांना बाबा हे काम योग्य पद्धतीने झालं आहे का नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, आनंद सरांचा जो ग्रुप आहे का नाही आम्ही रेडेकर, तर त्याला जवळपास काय 300 लोक असतील बाबा. पण माझं काय म्हणणं आहे बाबा, तुम्ही अख्ख्या गावाचं नेतृत्व करता, एक प्लॅटफॉर्म पाहिजे की बाबा प्रत्येक नागरिकाला सगळं माहिती भेटली पाहिजे. तर तुम्ही काय त्या 300 लोकांचं नेतृत्व करत नाही, तुम्ही अख्ख्या गावाचं नेतृत्व करताय. माझं हेच सांगणं आहे तुम्हाला, बरोबर का? आणि हां, अजून एक, त्यांच्या ग्रुपमधली माहिती आहे का नाही ते अजिबात बाहेर शेअर करता येत नाही, कारण त्यांनी त्याला ग्रुपला तसं हे केलेलं आहे, मॅनेज केलेलं आहे की अजिबात त्यांची बाहेर कोणच माहिती शेअर करू शकत नाही. म्हणजे ती तेवढ्याच लोकांसाठी मर्यादित आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर लोकांना माहिती कळली नाही पाहिजे. आणि आता मी एवढं बजेट सांगितलं का नाही, आता हे काय म्हणणार, जे आता बघा जे सदस्य वगैरे असतात ते काय म्हणणार, आमच्यामुळं आपल्या गावासाठी एवढा निधी आला आहे. पण आला आहे ठीक आहे, पण तुम्ही सांगत का नाही लोकांना, बरोबर का? आणि तुम्ही विचार करा, आता ते काय म्हणणार माहिती आहे का, आमच्यामुळं आला आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. पण माझं काय म्हणणं आहे, त्यांनी आजपर्यंत का सांगितलं नाही, म्हणजे ह्यात काहीतरी गोडबंगाल 100% असणार आहे. आणि हे सर्व गोष्टी शेअर झाल्या पाहिजेत तिथून पुढं. अजून हां, आता योजनेबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, त्या योजना वगैरे येतात का, तर त्या आपल्यासाठीच सगळ्या योजना असतात, ध्यानात घ्या, शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी, बरोबर का? तर त्या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाला भेटला पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाच्या प्रगती म्हणजे विकासात भर पडेल. आणि त्या योजना जर सांगायचं झालं का नाही, हे सदस्य लोक काय म्हणतात, आमच्यामुळे तुला योजना भेटते, आमच्यामुळे हे होतं आहे, पण हे चुकीचं आहे, सगळं खोटं आहे. कारण हे योजना आपल्यासाठीच असतात आणि त्या आपल्याला भेटल्या पाहिजेत. आता हे सदस्य म्हणतात बाबा काय आम्ही तुझं नाव देतो, हे करतो, ते करतो, असं कर, तसं कर, आणि इथनं पुढं आम्हाला ध्यानात ठेव, मतदान कर वगैरे वगैरे. पण हे सगळं फसवणुकीचं धंदा येतं थोडक्यात. कशामुळं? कारण हे योजना आपल्यासाठी येतात, आपण घेऊ शकतो नाही घेऊ शकतो आपला प्रश्न आहे, बरोबर का? आणि ह्या सदस्यांचा ह्यात काहीच उपयोग नाही, काहीच काम नाही. ते काय म्हणतात बाबा आम्हाला पुढं मतदान करा, आम्ही तुम्हाला योजना देतो, हे देतो, म्हणजे तुमचं त्यांचे उपकार राहतात, त्यांनी उपकार करतात, मग आपण त्यांना मतदान करायचं का? आपण आधी आपण मागं त्यांना निवडून दिलं त्याचं काय, ते त्यांनी डोक्यात नाही ठेवलं पाहिजे का बाबा, तुम्हाला अगोदर निवडून दिलं तेव्हा तुम्ही काम करताय. आणि योजना आहे का नाही प्रत्येक नागरिकाला भेटणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकारच आहे. आणि ह्यात
ह्या सदस्याचं कुणाचं काय घेणं देणं नसते, काय सुद्धा नसते बाबा. आणि हे म्हणतात ना बाबा ती उपकार होत्यात हे होत्यात, अजिबात काय सुद्धा तसलं होत नाही. ते आपल्यासाठी योजना असतात. आणि सगळ्यांनी लक्षात असू द्या बाबा. हे आता तुम्ही विचार करा, त्यांनी 4-2 लोकांना योजना दिल्या असतात, ते लोक त्यांच्या बाजून 100% बोलणारच. त्या लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे बाबा ही तुमचे उपकार होत नाहीत, काय नाही, हा आपलाच पैसा आहे, आपण टॅक्समधनं गव्हर्नमेंटला दिलेला आहे आणि तोच गव्हर्नमेंट आपल्यावरती खर्च करतं आहे. हे योजनेसाठी महत्त्वाचं आहे, हे सगळ्या नागरिकाला समजलं पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही ही योजना ठीक आहे, ही सरकारची ती ही आपल्याला देतात, बरोबर का, पण ह्यांचा कुठंच काय संबंध नसतो. आणि तरुण नागरिकांना माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही स्वतःहून पुढे या, त्याच वेळेस गावाचा विकास होईल. तुम्ही जर असं आम्हाला काय घेणं देणं नाही, आमच्यासोबत काय घडत नाही, काय नाही, असं म्हणत असाल ना, तर तुम्हाला सांगतो तुमच्या येणाऱ्या पिढीसोबत सुद्धा असंच घडणार आहे. कारण हिथं तुम्ही दुर्लक्ष करताय, तुमची पिढी पुढं काय करणार आहे. आता तुम्ही विचार करा, आपल्या गावात शिक्षणाबद्दल किती वाव आहे, किती लोक शिकतात, किती लोक बाहेर जातात, किती नोकरीला लागल्यात, तुम्हीच विचार करा बरं. आता ही नोकरीच झालं, पण किती मुलं आता शिकून पुढं अधिकारी वगैरे होऊ शकतात, त्यांच्यासाठी काय चालू आहे का, बरोबर का. आपल्या गावात वाचनालय नाही होतं, कुठं गेलं, कोण जिम्मेदार ह्याला, कधी बघितलं का. तुम्ही जोपर्यंत ह्यांना जाब विचारत नाही ना, अजिबात कोणसुद्धा काय करणार नाही. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य जबाबदार आहे. तुम्ही सर्वजण जिम्मेदार बना, 100% आपल्या गावाचा विकास होईल. आता हे बजेटबद्दल एवढं सांगितलं का नाही, ते निम्म्या अर्ध्या सदस्याला सुद्धा माहीत नसेल बघा. कारण अजिबात हे माहिती सदस्याला माहिती तर खाली अख्ख्या गावात माहिती होतं ना, पण ते अजिबात सदस्याला सुद्धा माहिती नसणार आहे बघा. आणि आपण एवढं जे सांगितलं ना, आपण बघूया आता आपण इथनं पुढे किती फरक पडतो आहे. आपण एवढी माहिती शेअर करतो आहे ना, आणि हे माहिती कुठली माहिती आहे का, जे आपण सांगितलं 23-24चा निधी, 24-25चा निधी, तर हा सर्व ई ग्राम स्वराज ॲपला सगळा डाटा आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर शेअर करा. आणि मागचे सगळं आहेत ना कामं वगैरे सगळं, तर त्यावरती बरेच कुठली कामं झाली, कसा निधी गेला, कसा वापरला गेला, ते सुद्धा त्यावरती बरंच आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता. मी काय माझ्या मनात सांगत नाही, काय नाही. तर हे सगळं आहे ते पुरावा आहेत, त्याच्या आधारावरच मी बोललेलो आहे. आणि ह्यात थोडाफार इकडं तिकडं होऊ शकतं बाबा कामाबद्दल हे ते, पण अजिबात माहिती नाहीत. ही माहिती बाबा ह्या कामासाठी आले, त्या कामासाठी थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं, पण ही माहिती सगळी प्रॉपर माहिती आहे आणि डिटेलमध्ये माहिती आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल, शंका असेल काय, तर ई ग्राम स्वराज हे ॲपला जाऊन तुम्ही प्रत्यक्ष चेक करू शकता बघा. आणि आपला एक ग्रुप आहे, रेडेगाव सर्वांगीण विकास, ज्याला कोणाला योग्य वाटतं ना त्यांनी त्याला 100% जॉईन करा. आपण बरेच डिटेल आपल्या गावाबद्दल शेअर केली जाईल, जेणेकरून आपल्या गावाच्या विकासात 100% फरक पडेल. आणि इथून पुढून सर्व नागरिकांनी जबाबदार बना, जिम्मेदारी घ्या, त्याच वेळेस आपल्या गावाचा विकास होईल. नाहीतर मग सोडून द्या, मग ह्या कारण ऐका आणि ह्या कारण सोडून द्या, काहीच उपयोग नाही बघा. मी संजय विठ्ठल शेंडके, आपण आहे का नाही प्रत्येक नागरिकासोबत असणार आहोत. कारण हे जे चुकीचं होतं, फसवेगिरी होते, त्याला 100% आपण विरोधच करायचा, कोणीही असू द्या मग. आणि एवढं बोलून आपण आता व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.